चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबरच सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्रोत्सवाचे। यंदाचं 30वं हे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्रोत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। शिवसेनेच्या या नवरात्रोत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडव्याला 30 मार्चला ते रामनवमी 6 एप्रिलपर्यंत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे। या देवीची आगमन सोहळा दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कळवा इथून वाजत गाजत होणार आहे। यावेळेला 300 जणांचं लेझिम पथक जय्यत तयारीत आहे। तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे आणि पुरुषांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य आणि यज्ञाचार्य मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानी अनुभवता येणार आहे। तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय। चैत्र नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घडवलं जाणार आहे। या मंदिराची उंची 70 फूट असणार आहे। देवीचा सभामंडप 24 बाय 24 फुटाचा असणार आहे। तसंच सजावटीचा एक भाग म्हणून 10 बाय 4 ची श्री रामांची प्रतिकृती, 10 बाय 4 ची हनुमानाची प्रतिकृती तसंच 25 बाय 15 आकारमानाचे श्री राम मंदिराची प्रतिकृती फुटपाथ लगत श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोर जांभळी नाका इथे तात्पुरत्या स्वरूपात उभा करण्यात येणार आहे। आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदीके साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे, मग ते गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असतील, विविध उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ही परंपरा त्या ठिकाणी ठेवली होती। तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 30 वर्ष हा या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव आपण करतोय आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सर्व देवी भक्त या ठिकाणी सामील होतात। यावेळेचं डेकोरेशन म्हणजे आपलं रत्नागिरीचं जे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी बाहेर ठेवलेली आहे। सर्व मान्यवर मंडळी आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, खासदार, आमदार या ठिकाणी येणार आहेत।